आवाज येतो? आवाज येतो आहे भाऊ. सम्यक संबुद्ध महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू कबीर महाराज, सद्गुरू गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. जगाच्या पाठीवर कुठेही असणारे बुद्धपुत्र श्रमण जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांना पंचांग प्रणाम करतो. आज ज्यांचं प्रवचन आपण ऐकणार आहोत, देसना आपण ऐकणार आहोत, ते भदंत सोनथरो यांना विनम्रतापूर्वक पंचांग प्रणाम करतो. आणि या प्रवचनासाठी उपस्थित असणारे जे उपासक बंधू भगिनी असतील त्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. पठारे सरांचा मंगलकामना, त्यांचे विशेष आभार. धन्यवाद भाऊ. साधू साधू साधू. आज आपण भंतेंना अस्तित्व आणि व्यक्तित्व अर्थात नामरूप सिद्धांत हे या विषयावरती आपण ऐकणार आहोत. मी त्यांना दोन्ही हात जोडून त्यांना क्षमा याचना करतो आणि वंदने त्रिशरण पंचशील साठी त्यांना मी याचना करेल. मी याचना केल्यानंतर त्यांनी सलग त्रिशरण पंचशील म्हणावं. जसं आपण विहारात तुम्ही म्हटल्यानंतर बाकी उपासक म्हणतात, या ठिकाणी तसं न करता सलग भंतेजी त्रिशरण पंचशील म्हणतील. मी सर्वांना विनंती करतो की आपण हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षात् भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मह्यं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मह्यं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मह्यं कतं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते ति शरणेन पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते ति शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते ति शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स तो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं गच्छामि तृतीयंपि धम्मं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सुखापदं समाधियामि अधिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मज्जपानादठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि सब्बपापस्सकरणं कुशलस्स उपसम्पदा सचीतपरियोदपनं एतन्नुशासनं साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि। वंदनीय भंते कुशल धम्मो सुंथरो पाठारी सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी भंतेंना दोन्ही हात जोडून त्यांना याचना करतो की भंते आमच्यावर अनुकंपा करून आपण बुद्ध वचन बुद्ध उपदेश आपल्या अमृतवाणीतून आम्हाला सांगावा आणि आम्हाला उपकृत करावं अशी मी दोन्ही हात जोडून आपणास याचना करतो। पूजनीय भंते कुशल धम्मो सुंथरो। बुद्ध आवाज येतो ना? आवाज येतो? हो हो आवाज येतो येतो हो 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 आवाज येतो आहे भंते, आवाज येतो आहे। बुद्धे सकरुणे वंदे धम्मेच संगे शिरसा एव तिगा नित्यं नमामयं। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध धम्म आणि त्यांच्या संघाला मी तीनदा आपलं सर आपलं शिर खाली करून वंदन करतोय। आपले सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। अनंत आचार्य राजे महाराजे सम्राट संत महात्मे समाज सुधारक आणि उडारी ज्यांनी ज्यांनी धम्माचा प्रवाह हा आपल्यापर्यंत आणून आयातपर्यंत इथे पोहोचवला त्या सर्वांना मी वंदन करतो। वर्षावासाच्या या
व्याख्यान मालिकेमध्ये आमचे आदरणीय भाऊ अशोक भाऊ सरस्वती, जे बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आहेत, आणि नाशिक विभागाचं जे बुद्ध विहार समन्वय समितीचं काम पाहतात ते उमेशजी पठारे यांनी हा एक चांगला उपक्रम चालू करून तो सुरळीतपणे ते आज चालवत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुण्यानुमोदन करतो. धन्यवाद बनते. साधू साधू साधू. अशोक भाऊ सरस्वती, उमेश पठारे आणि आपण इथे या व्याख्यानाकरता जे उपस्थित विद्या श्रोता आहेत त्या सर्वांना मी प्रथम जय भीम करतो. आणि आज 15 ऑगस्ट 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले सर्वांचे अभिनंदन करतो, शुभकामना देतो आणि आजच्या या आपल्या प्रवचनाच्या किंवा व्याख्यानाच्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये वावरत असताना आपलं व्यक्तित्व आणि आपलं अस्तित्व आणि व्यक्तित्व याच्याकडे त्या दृष्टीने आपण पाहत नाही. कुठली तरी एखादी धारणा घेतो, आपलं अस्तित्व काय आहे आणि आपलं व्यक्तित्व काय आहे, एखादी कुठली तरी धारणा घेतो. आपल्याला आंबेडकरवादी म्हणतो, कोणी समाजवादी म्हणतात, कोणी साम्यवादी म्हणतात, आणि अशा धारणेसह आपण पाहतो आणि आपल्याला समजतो की हेच माझं व्यक्तित्व आहे. वास्तविक पाहता आपल्या अस्तित्वाकडे आणि व्यक्तित्वाकडे सूक्ष्म रीतीने आपण कधी पाहत नाही, आपल्याला कधी वेळही मिळत नाही. आणि या विश्वामध्ये, जगामध्ये सर्वप्रथम जर या अस्तित्वाकडे आणि व्यक्तित्वाकडे जर कोणी पाहिलं असेल तर ते आपले तथागत गौतम बुद्ध. आणि त्यांनी आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या त्याच्यातून व्यक्तित्व कसं निर्माण होते हे त्यांनी, म्हणजे आपला जे नामरूपाचा सिद्धांत आहे त्याच्यातून चांगल्या तऱ्हेनं सांगितलं आहे. आणि त्यांनी जे त्याचं विश्लेषण केलं आहे ते आपल्या अनुभवातून केलेलं आहे. तर त्यांनी जे विश्लेषण केलं आहे, वेळोवेळी गाथांमध्ये जे विश्लेषण केलं आहे आपल्या नाम आणि रूपाबद्दल, त्यांनी असं विश्लेषण केलं आहे की प्रत्येक गोष्टीची फोड करून, तुकडे तुकडे करून, एकदम शेवटच्या म्हणजे शेवटच्या कणापर्यंत जाऊन त्यांनी हे विश्लेषण केलं. म्हणूनच बुद्धाच्या धम्माला किंवा बुद्धाचा वाद काय आहे असं जर विचारलं तर आपण म्हणतो की बुद्धाचा विभाज्यवाद आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा, दुःख म्हणा, अस्तित्व म्हणा, व्यक्तित्व म्हणा, सगळ्या गोष्टीची फोड करू त्यांनी जे अनालिसिस केलं, त्यांनी जे पृथक्करण केलं आणि लोकांपुढे मांडलं तर ते त्यांच्या अनुभवातून मांडलं. त्या विश्लेषणावरून आपण आपल्या या विषयाकडे वळूया. कारण त्यांच्या या विश्लेषणातून आपल्याला आपलं अस्तित्व काय आहे आणि त्यातून आपलं व्यक्तित्व कसं विकास पावते हे आपल्याला समजू शकेल, फक्त समजू शकेल.
जर त्याचा प्रत्यक्ष जर अनुभव घ्यायचा असला तर तुम्हाला तो ध्यानातूनच घेता येईल. गौतम बुद्धांनी जे नामरूपाचं विश्लेषण केलं आणि त्याच्यानंतर अनेकांनी विश्लेषण केलं, तर ते गौतम बुद्धाच्या विश्लेषणाच्या पलीकडे जाऊ शकले नाही. इव्हन आजच्या विज्ञानानं सुद्धा या गोष्टीचं विश्लेषण केलं, पण ते बुद्धांनी जे त्यावेळेस विश्लेषण केलं त्या विश्लेषणाच्या म्हणजे आतमध्येच आहे, त्याच्या बाहेर अजून गेलेलं नाही. अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे मानसशास्त्रज्ञाला किंवा विज्ञानाला कळायचे आहे. काय आहे नामरूप? रूप म्हणजे आपलं दृश्य शरीर जे आपल्याला दिसते, जे आणि नाम म्हणजे जे आपल्याला दिसत नाही परंतु ते आपल्यामध्ये विद्यमान आहे, आपल्यामध्ये कार्यरत आहे. या नामरूपाला त्यांनी अधिक विस्तारित सांगताना पंचस्कंद म्हटलेलं आहे. पंचस्कंद म्हणजे 5 वस्तूंचा संग्रह किंवा 5 वस्तूचा ढीक, 5 वस्तूची रास. ह्या 5 वस्तू म्हणजे त्याच्यातली पहिली वस्तू म्हणजे आता आपण रूप घेऊया. रूप काय आहे? या रूपामध्ये तुम्हाला माहित असेल की हे जे रूप आहे हे रूप 4 भौतिक घटकांचं बनलेलं आहे. ते भौतिक घटक ज्यांना आपण महाभूत म्हणतो. आता नंतरच्या लोकांनी किंवा नंतर आपल्या धर्मामध्ये त्यांनी काही लोकांनी 5 महाभूत सांगितले. त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आकाश सुद्धा त्यांनी अंतर्भूत केलं. परंतु आकाश हे काही भौतिक गोष्ट नसल्यामुळे ती या महाभूतामध्ये येऊ शकत नाही. आणि गौतम बुद्धांनी जे आपल्या अस्तित्वाच्या बाबतीत सांगितले ते 4 महाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू या भौतिक घटकापासून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि ते शरीर या घटकापासून बनत असताना ते आपल्या गुणधर्मासहित आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. कसे कार्यरत असतात? पृथ्वीची जडता, आपची द्रव्यता, तेज आहे त्याची उष्णता आणि वायू आहे त्याची गहनता, ह्या सगळ्या गुणासहित आपल्या याच्यामध्ये असतात. आता आपल्या शरीराची जर आपण पृथक्करण केलं, खूप छोट्या 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 गोष्टीकडे जातो, तर हे जे घटक आहेत हे कशा स्वरूपात असतात? हे घटक असतात एकदम सूक्ष्म कण जे आपल्याला दिसू शकत नाही अशा सूक्ष्म कणाच्या स्वरूपात आपल्या याच्यामध्ये असतात. सूक्ष्म त्यांना कलाप म्हटलेला आहे. कलाप हे 4 घटक आणि त्यांचे 4 गुणधर्म असे करून अष्टकलाप. आणि या अष्टकलापाचं आपलं शरीर बनलेलं आहे. आता सूक्ष्म गोष्ट म्हटली की तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जेवढी गोष्ट सूक्ष्म असते, जेवढी वस्तू सूक्ष्म होते तेवढा तिचा वेग जास्त असतो, ती स्थिर राहत नाही. ती स्थिर राहत नसल्यामुळे म्हणजे हे सूक्ष्म कण आहेत, हे सूक्ष्म कण तरंगाच्या रूपात त्यांचे गुणधर्माच्या भार घेऊन हे नेहमी फिरत असतात, कंपन पावत असतात. त्याला ज्याला तरंग म्हणतो म्हणजे हे तरंगाच्या स्वरूपात असतात. आणि आपलं जे शरीर बनलं आहे ते अशा कणाच्या पुंजाचं, हे जे भौतिक घटकाचा कणाचा पुंज आहे त्या पुंजाचे घटक आणि त्याचे गुणधर्म म्हणजे त्याचे वलय सगळं तरंगामध्ये. तर आपलं शरीर दुसरं तिसरं काही नसून जे वलय आहे, जे तरंग आहेत, त्या तरंगाचं एक जाळ्यासारखं आहे. आणि त्या जाळ्यामध्ये ते क्षणाक्षणाला उत्पन्न होते आणि क्षणाक्षणाला नाश पावते. अशा तऱ्हेनं त्याची जी रूपसंस्कृती आहे ती चालू असते, रूप प्रवाह आहे चालू असतो. म्हणजे
रूप हे क्षणाक्षणाला बदलत असते. आता हे झालं रूपाबद्दल. आता नामाबद्दल पाहू. नाम म्हणजे आपलं मन आणि त्याचे 4 घटक आहेत. ते सगळे अदृश्य घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे वेदना. वेदना म्हणजे फिलिंग्स, संवेदना. ज्या आपल्या संवेदना असतात त्यांना आपण वेदना म्हणतो. वेदना ह्या 3 प्रकारच्या आहेत. सुखद वेदना, दुःखद वेदना आणि त्रस्त वेदना. म्हणजे जी सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही, अशा तऱ्हेच्या 3 प्रकारच्या वेदना आहेत. त्यानंतर संज्ञा. संज्ञेचं काम आहे की कोणत्याही आलंबनाच्या किंवा कोणत्याही वस्तूच्या विशिष्ट गुणामुळे किंवा खुणांमुळे त्याला इतर वस्तूपासून अलग करून त्याला ओळख देणे, जाण देणे. त्यामुळे त्या वस्तूची ओळख होते, त्याचं नामकरण होते. हे त्या संज्ञेचं काम आहे. त्याच्यानंतर येतात संस्कार. संस्कार म्हणजे काय की आपल्या ज्या शरीराची म्हणा, म्हणजे आपल्या अस्तित्वाची म्हणा, किंवा आपल्या मनाची जी जडणघडण होते ती सगळी संस्कारातून होते. हे संस्कार काय आहे? संस्कार म्हणजे एक त्याचं फॉर्मेशन, जडणघडण. आपल्या शरीराची, आपल्या मनाची जडणघडण या संस्कार. अभिधम्मामध्ये जे 52 चैतिसिक सांगितले आहेत, 52 चैतिसिक सांगितले आहेत, जे आपल्या मनाची जडणघडण करतात. ते चैतिसिक म्हणजे वेदनेमध्ये संवेदना हे चैतिसिक आलं, संज्ञेमध्ये जाण किंवा जाणीव हे चैतिसिक आलं. बाकीचे 50 चैतिसिक आहेत. मन, शिकार, स्पर्श, अदेश, द्वेष, अलोभ, लोभ, अशा तऱ्हेचे जे काही 50 चैतिसिक आहे त्यांचा सगळ्याचा समावेश या संस्कार खंडात होतो. आणि या संस्कार स्कंदात झाल्यामुळे आपली जडणघडण, आपलं व्यक्तित्व घडत जाते. त्याच्यानंतर आहे विज्ञान. विज्ञान जेव्हा कोणती आलंबन किंवा कोणती वस्तू, ज्याला वस्तूला आपण आलंबन म्हणतो, कोणती वस्तू आपल्या इंद्रियाच्या संपर्कात येते, म्हणजे इंद्रिय आणि त्याचा आलंबन किंवा त्याचा विषय वस्तू जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येते तेव्हा जे विज्ञान निर्माण होते त्याला विज्ञान म्हणतात. जसं की आपले जे 5 इंद्रिय आहे, चक्षु, चक्षुचा विषय झाला रूप, कानाचा विषय झाला नाद, घ्राण म्हणजे नाकाचा विषय झाला गंध, जिभेचा विषय झाला चव, आणि त्वचेचा विषय झाला स्पर्श. तर या जेव्हा हे विषय त्यांच्या हे इंद्रिय त्यांच्या विषयाच्या संपर्कात येतात तेव्हा त्या प्रकारचं विज्ञान तयार होते. म्हणून विज्ञान सुद्धा 6 प्रकारचं आहे. चक्षु विज्ञान, घ्राण विज्ञान, श्रोत विज्ञान, रस विज्ञान आणि स्पर्शत्व विज्ञान. आणि या 5 आणि मनोविज्ञान, जे मनातून उत्पन्न होतात ते मनोविज्ञान. आता याच्यामध्ये विज्ञान खूप महत्वाचं आहे, कारण विज्ञानामुळे सगळी विज्ञान आपल्याला त्या कोणत्याही गोष्टीची जाण करून देते, म्हणजे ते आपल्याला त्याची जाणीव करून देते. आणि विज्ञान महत्वाचं असं आहे की कधी कधी एखादी विषय, त्या इंद्रियाचा विषय आणि इंद्रिय यांचा संपर्क झाला तरी जोपर्यंत मनोविज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत ती गोष्ट करत नाही. जसं
आपल्याला कोणी हाक मारली, ते शब्द आपल्या कानावर पडतात, कान पण तिथे असतो, त्याच्या शब्दाचे तरंग आपल्या कानावर पडतात, परंतु आपलं लक्ष तिथं नसलं, आपलं मन तिथं नसलं तर तो काय हाक मारली ते आपल्याला कळत नाही, कारण तिथं श्रोत विज्ञान तयार झालेलं नाही. अशा तऱ्हेने प्रत्येक गोष्टीचं आहे. रूपाचं म्हणा, जेव्हा आपण एखादी पुस्तकामधली लाईन वाचतो, ते शब्द आपल्या पुढे असतात, आपण पाहतो, आपण वाचतो, परंतु आपलं जर लक्ष तिकडे नसलं तर चक्षु विज्ञान उत्पन्न न झाल्यामुळे ते आपण काय वाचलं ते कळतच नाही. तर विज्ञान या तऱ्हेचं काम करतं आणि त्यामुळे हे विज्ञान महत्वाचं आहे. आता हे विज्ञान कुठं राहतं? आपण पाहिलं की आपलं जे अस्तित्व आहे, जे भौतिक कणाने बनलेलं आहे, भौतिक वलयाने आपले जे जाळरूपी म्हणजे शरीर बनलेलं आहे, म्हणजे प्रत्येक कोशिका त्या जाळ्याची बनली आहे आणि एक एक कोशिका करून आपलं शरीर बनलेलं आहे. आता हे विज्ञान कुठं, हे मन कुठं असते? तर एक विचारात घ्या की ज्या वेळेस इलेक्ट्रिकचा प्रवाह असतो, इलेक्ट्रिसिटी जिथं असते त्याचा एक फील्ड तयार होते, ज्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. म्हणजे विद्युत शक्तीमधून जे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं तशासारखंच आहे. म्हणजे आपल्या या भौतिक कणाबरोबर, आपल्या या रूपाबरोबर हे मन सुद्धा तिथं एक आपलं क्षेत्र करून कार्यरत असते. आणि अशा तऱ्हेनं आपलं हे मन सुद्धा, आपलं चित्त सुद्धा हे क्षणाक्षणाला बदलत असते. म्हणजे किती क्षणभंगूर आहे आपलं अस्तित्व पहा, प्रत्येक क्षणाला. असं म्हणतात अभिधम्मामध्ये भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, चित्त, त्याचा उत्पाद, त्याची स्थिती आणि त्याचा भंग म्हणजे विलय, या 3 क्षणाचा बनलेला आहे. 3 लघु क्षणाचा एक चित्त क्षण. आणि हे चित्त जेव्हा 17 वेळा परिवर्तित होतं तेव्हा रूप बदलतं. म्हणजे 17 चित्त क्षणाचा एक रूप क्षण होतो. हे चित्तक्षण किती असते? हे चित्तक्षण म्हणजे खूपच सूक्ष्म वेळ. त्याला असं म्हणतात की आपली पापणी झपकण्याला जो टाइम लागतो त्याच्या 1 पद्मांश टाइम, 1 पद्मांश वेळ, महापद्मांश वेळ, 1 बिलियन ऑफ द टाइम, इतका हा क्षण लहान असतो चित्ताचा क्षण. आणि तसे 17 क्षण मिळून रूप सुद्धा बदलत. म्हणजे क्षणाक्षणाला आपलं चित्त बदलत राहतं, त्याप्रमाणे क्षणाक्षणाला आपलं रूप सुद्धा बदलत राहते. इतकं क्षणभंगूर आहे आपलं. आणि असं बदलत असताना आता हे आपलं, मी या पंचस्कंदच्या माध्यमातून आपल्या शरीराचं अंतरंग तुम्हाला सांगितलं गौतम बुद्धाच्या त्यांच्या विश्लेषणावरून. आता जरा थोडं आपण बाहेर पाहू. बाहेर काय आहे? आपण जर आपल्यासारखे या जगामध्ये जवळजवळ जगाची लोकसंख्या 7.6 अब्ज आहे. त्या 7.6 अब्जामध्ये आपण एक, नाही का? आणि असे अब्जावधी जीवजंतू आहेत पृथ्वीवर. आणि पृथ्वी हा एका सोलर सिस्टीमचा ग्रह आहे. सोलर सिस्टीमचा म्हणजे सूर्यमालिकेचा एक ग्रह आहे. सूर्यमालिका आहे, ज्याला गॅलेक्सीज म्हणतो. आणि अशा कितीतरी गॅलेक्सीज
आकाशगंगा या आकाशात आहे. नाही का? आणि प्रत्येक ठिकाणी आकाश वेगळं दिसते. जरी आपल्याला नागपुरात किंवा आपल्या देशातून साधारणतः सारखं दिसलं असलं तर अमेरिकेला गेलं तर आकाश वेगळंच असते, वेगळेच तारे असतात, वेगळ्याच ठिकाणी असतात. पृथ्वीवरून हे आकाश असं दिसते तर दुसऱ्या ग्रहांवर कसं दिसत असेल याची पण कल्पना. म्हणजे आकाश सुद्धा किती आहे, म्हणजे अनंत आकाश. आणि त्याच्यावरती गेलं तर अंतहीन आपण अवकाश पाहतो, द स्पेस, असा इनडेफिनिट स्पेस. आता हे इनडेफिनिट स्पेस, त्याच्यानंतर आकाश, त्याच्यामध्ये सूर्यमालिका, गॅलेक्सी, आणि त्याच्यामध्ये सूर्यमालिकेतला ग्रह, त्याच्यात म्हणजे या सगळ्या अवकाशामध्ये आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे याच्यावरून तुमच्या लक्षात नाही का, किती छोटं आहे. या सगळ्याची जर कल्पना केली तर तुम्हाला वाटेल की आपलं आयुष्य आहे. तरीही म्हणतात ना, नावासाठी धाव, जिंकण्यासाठी डाव, ही सगळी जीवनाची धावाधाव चालू आहे. आता हे मी आपल्या अस्तित्वाबद्दल बोललो, तुमच्या या अस्तित्वाची क्षणभंगुरता तुमच्या लक्षात आली नाही का. आणि त्याचा मी वेळ पण सांगितला की कशा तऱ्हेने. आता आपण आपल्या व्यक्तित्वाकडे वळूया. व्यक्तित्व म्हणजे काय? पर्सनॅलिटी. आता व्यक्तित्व याची जर फोड केली आपण, आपल्याला काय दिसते? व्यक्ती आणि तत्व. व्यक्ती म्हणजे तिथं आणखी रूप आलंच असतं नाही का. आणि तत्व, तत्व म्हणजे जे काही गुण आहेत, गुण विशेष आहेत, त्यांना तत्व म्हणतात. आणि ते तत्व म्हणजे गुणविशेष म्हणजे हे 34 जे आहेत, 52 सांगितले, ते 34 म्हणजे ते गुणविशेष असतात. याच्यावरून म्हणजे एक शास्त्रज्ञ म्हणजे मानसशास्त्रज्ञ झाला आलपोर्ट, तर त्यावरून यांनी, त्या आलपोर्टनी, मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तित्वाची व्याख्या केली आहे. ती अशी आहे की व्यक्तीमध्ये असलेल्या मनोदायिक गुणविशेषामुळे मनुष्याच्या विशिष्ट विचार आणि आचार्याचे समायोजन म्हणजे व्यक्तित्व. काय आहे? ही व्यक्तीमध्ये असलेल्या मानवदायिक गुणविशेषामुळे मनुष्याच्या विशिष्ट विचार आणि व्यवहार याचे समायोजन म्हणजे व्यक्तित्व. हे मनोदायिक गुण, हे मनोदायिक जे गुणविशेष आहेत, हे सकारात्मकही असतात, नकारात्मक असतात. हे प्रतिक्रिया देणारे असतात, म्हणजे प्रतिक्रिया वाले पण असतात आणि सृजनात्मक पण असतात. प्रतिक्रियात्मक आणि सृजनात्मक. तसंच हे सकारात्मक असतात, नकारात्मक असतात. आणि आपल्या धम्मामध्ये त्याला म्हणजे एक यथार्थ शब्द वापरलेला आहे, कुशल आणि अकुशल. कुशल धम्म आणि अकुशल धम्म. आणि या गुणांना कुशल धम्म आणि अकुशल धम्म म्हटलेलं आहे. आता हे व्यक्तित्व आहे, हे मानसिक तर आहेच, परंतु हे शारीरिक सुद्धा आहे नाही का.
आपण आणि हे सगळं काही घडतं हे आपल्या मनातून घडतं, आपल्या विचारातून घडतं. मन हे आपल्या विचाराचं भंडार आहे. हे सगळे विचार त्या मनातूनच घडत असतात. मनाला विचाराचं खाद्य पाहिजे, मनाला सुद्धा आहार पाहिजे आणि तो विचाराचा आहार पाहिजे. आता मग तो मन जो आहार मिळाला तो जर घेत राहिला, कुशल घेत राहिला, अकुशल घेतला, अशा तऱ्हेनं घेत राहणार. आणि ज्याप्रमाणे आपण विचार करतो त्याप्रमाणे आपण घडत जातो. म्हणूनच म्हटलं आहे ॲज यू थिंक यू बिकम. तुम्ही जसा विचार करता तसेच तुम्ही बनत जाता. आता मनुष्य जसा विचार करतो तसा घडतो. याच्यामध्ये बुद्धिमत्ता, विचाराची प्रगल्भता कमी अधिक असल्यामुळे व्यक्तित्व हे लहान किंवा महान असू शकतं. आणि अनेक प्रकाराने त्याच्यात परिवर्तन पण करता येते, त्याचा विकास पण करता येतो. आपण पाहतो की आपली रहनसहन, आपली वेशभूषा, आपली केशभूषा, सौंदर्य प्रसाधन इत्यादी गोष्टींनी आपलं शारीरिक व्यायाम इत्यादी साधनांनी आपण शारीरिक व्यक्तित्व फुलवत असतो. चांगली गोष्ट आहे. आणि त्यापासून आपल्याला म्हणजे मनाची प्रसन्नता पण मिळते. त्यातून मानसिक प्रसन्नता सुद्धा मिळते. सशक्त मत, ज्ञान आणि बुद्धिमत्ता याच्या बळाने माणसाला बऱ्याचशा सुख सुविधा निर्माण करता आल्या. कला कौशल्याच्या क्षेत्रात प्रगती करून आपल्याला प्रसिद्धी, नाव कमवता आलं. शौर्यबलानं जग सुद्धा जिंकता येते. हे सर्व काही विचारातून घडत असते. या सगळ्यांच्या मागे विचारच असतो. मानवी इतिहासात आपण पाहतो की अशी कितीतरी महान लोक होऊन गेली की ज्यांनी आपल्या व्यक्तित्वानं जगाला, आपल्या व्यक्तित्वानं त्याच्यातून जे कर्तृत्व निर्माण झाले त्या कर्तृत्वानं जगाला हरवून सोडले. आणि अशा लोकांचं व्यक्तित्व लोकांच्या डोळ्यात भरलंय. पण बरेचदा हे कायम स्वरूपात टिकू शकलं नाही. आता ज्यांनी स्वतःसाठीच जर असं केलं असेल तर हॅलो बनते, इफ यू डोंट माइंड प्लीज जरा एक मिनिट फक्त इंटरप्ट करतो, प्लीज डोंट माइंड. बनते तुमचा व्हिडिओ बंद झालेला आहे, तर कृपया एकदा व्हिडिओचा जो आयकॉन आहे ना तो ऑफ करून ऑन करा एकदा प्लीज. बरेच जणांचे मेसेज येत आहेत सारखे की व्हिडिओ दिसत नाहीये. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, प्लीज डोंट माइंड. ठीक आहे. हा आता व्हिडिओ फक्त ऑफ ऑन करा. हा ओके आता दिसत आहात बनते. थँक्यू. सॉरी पुन्हा एकदा तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल सॉरी. बरं, आता आपण पाहतो की आपण व्यक्ती तितक्या प्रकृती ज्या म्हणतो, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात आणि त्याप्रमाणे तो माणूस घडत असतो. तरीही त्या विचारांमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या विचारामध्ये काही समान ध्रुवी असतात, समानता असते. काही भावना सारख्या असतात, काही संकल्पना सारख्या असतात, काही धारणा सारख्या असतात. आणि असेही लोक एक समूह बनून राहतात. आणि मग कुटुंबाच्या संकल्पनेतून कुटुंब तयार होतं, समाजाच्या संकल्पनेतून समाज तयार होतो आणि
मानवतेच्या संकल्पातून विश्व तयार, राष्ट्राच्या संकल्पातून राष्ट्र तयार होतं, नाही का, निर्माण होतं. म्हणजे पहा, या निर्मितीच्या मागे जसं आपल्या व्यक्तित्व निर्माणाच्या बागे जसे आपले विचार आहेत, तसं या समूहाच्या, राष्ट्र म्हणा, विश्व म्हणा किंवा कुटुंब म्हणा, या निर्मितीच्या मागे सुद्धा त्या समूहाचा विचार असतो. त्या समूहाच्या विचारानंच हे घडत असतं. कुटुंबाच्या विचारानं कुटुंब घडतं, राष्ट्राच्या विचाराने राष्ट्र घडतं, आणि मानवतेचा जर विचार आला तर त्याला विश्वरूपता येते, नाही का. जगाचे अस्तित्व मानव जातीच्या विचारावरच आधारित आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. आणि म्हणूनच असं म्हटलं गेलं आहे की वर्ल्ड इज नथिंग बट ए बिग थॉट. बिग थॉट म्हणजे सगळ्या लोकांचा विचार. कोणत्याही व्यक्तीचे आपले व्यक्तिगत, समूहातील सामूहिक विचार ज्या प्रमाणात नैतिक मूल्यावर म्हणजे कुशल असतील, त्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या जीवनात म्हणा किंवा त्या सामुदायिक जीवनात म्हणा, सुख, शांती आणि समृद्धी आल्याशिवाय. बरोबर आहे. आणि जर ते विचार, जर त्या लोकांचे विचार, जर जास्तीत जास्त लोकांचे विचार जर कुलुषित असले, अकुशल असले, सृजनात्मक नसले, फक्त प्रतिभात्मक असले, तर मात्र आपण पाहतो की दारिद्र्य, विफलता, रोगराई, युद्ध आणि प्रलयकाली संकटाने ग्रस्त झाली. मनुष्याच्या जीवनात जसं घडते तसं सामुदायिक जीवन. आणि या संदर्भामध्ये धम्मपदाच्या गाथेमध्ये एकदम यथार्थ शब्दामध्ये भगवान गौतम आणखी म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहित आहे. मनो कुब्बगम्मा धम्मा मनो सेत्ता मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःखमनवती चक्कं वाहतोपदे. त्याच्यातली दुसरी गाथा, मनो कुब्बगम्मा धम्मा मनो सेत्ता मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोती वा ततो नं सुखमनवती छायाव अनुपायी. अर्थात सर्व धर्माच्या या विचाराच्या पूर्वगामी मन हेच असते. सर्व काही असते, सर्व काही म्हणजे अस्तित्व म्हणा, घटना म्हणा, ह्या सगळ्या मनोमय आहे. दूषित म्हणजे अकुशल मनाने विचार केला किंवा काही कर्म केले तर बैलाच्या पायामागे गाडीचं चाक धावणाऱ्या चाकाप्रमाणे दुःख त्याच्या पाठीमागे धावत. हे वर वर्णन केलं आहे ते गौतम बुद्धांनी आपल्या या गाथेमध्ये यथार्थपणे वर्णन. आणि प्रसन्न किंवा कुशल मनानं जर एखादी विचार केला किंवा कर्म केले तर सुख त्या माणसाच्या सावलीप्रमाणे त्या कर्त्याच्या मागे धावत येत असते. याबाबत डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध हे धम्मामध्ये विचार मांडला आहे. ते असे म्हणतात की ही मीन बुद्धा did not tell people that their aim in the life should be to reach
some imaginary heaven. The kingdom of righteousness lies on the earth and is to be reached by the righteous conduct, righteous effort. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे बुद्ध जयंती. याचा अर्थ असा आहे की बुद्धाने हे सांगितलं नाही की कुठल्या तरी काल्पनिक स्वर्गामध्ये जायसाठी आपलं ध्येय असलं पाहिजे माणसाचं. बुद्धाने काय सांगितलं की किंगडम ऑफ रायटियसनेस, जे न्यायाचं राज्य आहे, जे सुराज्य आहे, जे सात्विक राज्य आहे, जे नैतिक राज्य आहे, हे पृथ्वीवरच तयार होऊ शकते किंवा पृथ्वीवरच आहे. फक्त माणसांना आपल्या नैतिक आचरणानं त्याच्यापर्यंत जाता आलं पाहिजे. जगामध्ये म्हणजे नैतिक आचरण करून नैतिक जगाची निर्मिती त्याच्यापासून केली पाहिजे. त्या जगात आपण भगवान बुद्धाने विश्वाच्या जडणघडणीमध्ये माणसाला आणि मानवी मनाला अत्यंत महत्व दिले. या जगात म्हणून सांगतो की भगवान बुद्धाने सुद्धा या जगाच्या किंवा विश्वाच्या जडणघडणीमध्ये माणसाला आणि मानवी मनाला अत्यंत महत्व दिले आहे. त्याच्या व्यक्तित्वाला बाह्यकरी परिवर्तनापुरतेच मर्यादित न ठेवता, म्हणजे आपल्या व्यक्तित्वाच्या बाह्यकारी फक्त परिवर्तनापुरतेच मर्यादित न ठेवता त्याला नैतिकतेचा आधार देऊन त्याच्या सीमा रुंदावल्या व्यक्तित्वाच्या. एवढंच नाही तर व्यक्तित्वाच्या मानसिक श्रेष्ठतम विकास म्हणजे संबोधी प्राप्ती किंवा बोधिप्राप्तीच्या शिखरावर विराजमान करून ठेवतो. म्हणजे माणसाच्या व्यक्तित्वाला म्हणजे बुद्धत्व प्राप्तीच्या शिखरावर सुद्धा पोहोचवलं आहे. आणि तिथं पोहोचणाऱ्या, तिथं नेणाऱ्या आपल्या अनुभव सिद्ध मार्गाचे प्रतिपादन. आणि त्या मार्गाचं कसा तो अनुभव सिद्ध, त्याच्या अनुभवातून आलेला त्या मार्गाचं प्रतिपादन केलेलं आहे. त्यामुळे मानवतेची योग्यता उंचावली, जगाचे नैतिक आधारावर पुनर्रचना करण्याचे आणि याच्यातून जगाचं नैतिक आधारावर पुनर्रचना करण्यासाठी एक सूत्र दिलं, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि ते प्रस्थापित करण्यासाठी ते आपलं जीवनभर झटले. त्याच्या बुद्ध प्राप्तीनंतर 45 वर्षात त्यांनी या गोष्टीवर उद्देश केला. आणि या धम्माचं वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या बुद्ध अँड ही धम्मामध्ये लिहितात, द फंक्शन ऑफ द रिलीजन is to reconstruct the world and make it happy, and not to explain its origin and end. The center of the religion should be the man's morality. म्हणजे धम्माचं प्रयोजन काय आहे? बाबासाहेब चांगले शब्द सांगले. तर धम्माचं प्रयोजन काय आहे? टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड and make it happy. म्हणजे जगाची तेच सांगितलंय, जगाची नैतिकतेच्या आधारावर पुनर्रचना करायची आणि त्याला हॅपी करायचं. धम्माचं हे प्रयोजन नाही की जगाचा अंत कसा झाला, जगाची सुरुवात कशी झाली. आणि अशा धम्माचा केंद्रबिंदू आहे माणसाचं नैतिकता, माणसाचं अनैतिक आचरण हेच असलं पाहिजे. हे बुद्धांनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या बौद्ध आणि धम्मामध्ये मागितलं. तशा या भगवान गौतम बुद्धासारख्या
त्यांनी जगाला एक विशेष मार्ग दिला. ज्यांनी जगाची पुनर्रचना करण्याचा तो मार्ग दिला, जगाला सुखी करण्याचा जो मार्ग दिला. आणि आपण पाहतो की त्यांच्या या शिकवणीमुळे जगामध्ये त्या काळामध्ये भारत किती वैभवशाली होता, किती सुख संपन्न होता, त्याच इतिहासात आपण वाचतोय. म्हणजे भारताचा या शिकवणीमुळे, बुद्धाच्या या प्रभावामुळे जगामध्ये भारताचं नाव झालं होतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारत हा त्याला काय म्हणतो, विश्वगुरु होता आणि भगवान बुद्ध हे विश्वाचे गुरु होते. आता आपण इकडे आपलं आरोग्य नाही सांभाळू शकत, आपल्या शिक्षणाची सोय नाही आहे, दारिद्र्यामध्ये आहे. 156 देशामध्ये आपल्या देशाचा नंबर 144वा लागतो आरोग्याच्या बाबतीमध्ये. हे सर्व म्हणजे कुठे आहोत आणि आपण चाललोय विश्वगुरु. तर अशा महान माणसाचं ज्यांनी जगाचं चित्रच बदलवण्याचा विचार केला, त्यांनी त्याचा मार्ग सांगितला, जगामध्ये बदल घडवून आणला. अशा महान व्यक्तीचं कर्तव्य नेहमी आणि व्यक्तित्व नेहमी जनमानसाच्या मनात कायमच राहते आणि ते जगाला प्रेरणा देत राहते. भगवान बुद्ध हे जगातील असे पहिले प्रथम पुरुष आहेत की जगावर इतका प्रभाव टाकला आहे. आणि आपण आता पाहतो 2,500 वर्षानंतर सुद्धा जगातील प्रभावशाली व्यक्तीमध्ये भगवान गौतम बुद्धाचं नाव प्रथम स्थानी आजही आहे. आता एवढ्यामध्ये एक सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये गौतम बुद्धाचं नाव प्रथम. मित्रांनो, म्हणून आपला प्रथम आदर्श, आपण धम्ममार्गावर जर चालत असाल, आपण धम्मात जर आचरण करत असाल आणि जे धम्मावर आचरण करू इच्छितात, धम्मप्रभात उतरू इच्छितात, त्यांनी ह्या गोष्टी सूक्ष्मपणे समजून घेतल्याशिवाय धम्मात उतरता येत नाही. धम्म काय हे समजणार नाही. आणि इथूनच धम्माची जी सुरुवात आहे ती आपल्याला कळणार नाही. म्हणून हा विषय मी घेतला आणि तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर आपले प्रथम आदर्श भगवान गौतम बुद्ध याच्या मार्गावर आरूढ होऊन व्यक्तित्वाला बहिर्गामी आयाम देत मानसिक पातळीवर उच्चतर मानसिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि आपले दुसरे आदर्श परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेप्रमाणे नैतिकतेच्या आधारावर जगाची पुनर्रचना करण्यासाठी जर आपला हातभार लागला तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की आपलं आयुष्य क्षणभंगूर आहे, क्षणाक्षणाला बदलते आहे, एक पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, एक पोपट जाळतच आहे. त्या अस्तित्वाला या तऱ्हेने आपल्या या अर्जित मिळवलेल्या कमवलेल्या व्यक्तित्वानं आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊया आणि आपल्या जीवनाचं सार्थक आहे ते करून घेऊया. आणि त्या प्रवचनाला मला इथे बोलावलं, मला एक संधी दिली, तुमच्या पुढे माझे विचार मांडण्याचा योग आला. आणि अशोक भाऊ सरस्वती आणि उमेश पटारे जे संयोजक आहे या व्याख्यानमालेचे, त्यांनी मला दिला.
मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद मानतो. आणि शेवटी भवतु शब्दमंगलम आणि आपली रजा घेतो. नमो बुद्धाय. जय. ऐकायला येतं? साधू 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 साधू. म्हणते तुमचा व्हिडिओ पुन्हा ऑफ झाला वाटतं बहुतेक. ओके ओके. व्यक्तित्व आणि अस्तित्व ज्याला आपण नामरूप सिद्धांत असं म्हणतो, तो आपल्या एका सर्वसाधारण उपासक उपासिकास अतिशय साध्या सोप्या सरळ सुटसुटीत भाषेमध्ये समजावून सांगण्यासाठी वंदनीय भंतेंनी ज्या पद्धतीने हे सादरीकरण केलं आहे, जे देशना दिलेली आहे, ही अतिशय उत्कृष्ट अशी देशना भंतेंनी दिली. आणि आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या तब्बल 113 कुटुंबांना नामरूप सिद्धांत, व्यक्तित्व व अस्तित्व या विषयाचं अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन लाभलं. वंदनीय भंतेंनी आपल्या दिवस समन्वय समितीच्या विनंती सन्मान देऊन वेळ दिली आणि गेले साधारण 45 ते 50 मिनिटांपर्यंत भंतेंनी जी देशना दिली ती नक्कीच खूप प्रबोधनात्मक आहे आणि त्याला अतिशय उपयुक्त, दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. वंदनीय भंतेंचे मी अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आपले उपासक उपासिका यांच्याही वतीने आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती करतो की उद्याच्या व्याख्यानाची सूचना तसेच इतर काही उपयुक्त महत्वपूर्ण सूचना आणि मंगलमैत्री घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ. धन्यवाद भंतेजी. मित्रांनो, भंतेजी गोवा राज्यामध्ये सरकारचे मध्ये ते ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये म्हणजे सर्वोच्च ऑफिसर म्हणून मंत्रालयात त्यांनी नोकरी करून ते रिटायर झाले. अत्यंत विनम्र, सेवाभावी असं व्यक्तिमत्व ते. त्यांच्याकडे आम्ही बुद्धविहार समन्वय समितीचं अध्यक्षपद त्यांना माहीत न होऊ देता दिलं. आणि मी त्यांचं हे आजचं प्रवचन, हे इतकं सुंदर प्रवचन मी पहिल्यांदा ऐकतोय. आता कारण असं आहे की त्यांना मांडणी करण्यासाठी याच्या आधी एवढा दीर्घ वेळ नाही मिळाला. आमच्या जे काही व्याख्यानमाला व्हायच्या तर त्याच्यात मिळत होतं, पण ते लोक समोर बसले की मग थोडं प्रेशर येतं. पण ऑनलाईन आपण एकटंच बोलतो रेडिओ सारखं, आपण गृहीत धरतो की हे लोक ऐकून राहिले आणि व्यत्यय न आल्यामुळं इतकं सुंदर प्रवचन नामरूप मी कितीतरी वेळा ऐकलं. नाम आणि रूपावरती प्रवचन. पण आज ज्या आयडिया क्लिअर झाल्या त्या याच्या पूर्वीच्या याच्यावरती त्या आयडिया क्लिअर झालेल्या नव्हत्या. आणि खूप खूप सुंदर आजचं हे प्रवचन झालं. मला अतिशय आनंद आजच्या या प्रवचनामुळं झालेला आहे. आणि आज आपल्या त्या आयडिया, जशा माझ्या आयडिया क्लिअर झाल्या तशा आपल्या पण आयडिया क्लिअर झाल्या असतील. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं भंतेंची ऋण मानतो, भंतेंना मंगल कामना देतो. त्यांना आयुष्य मिळावं, त्यांना चांगलं आरोग्य मिळावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मंगल कामना करतो. मित्रांनो, उद्याला 16 ऑगस्ट, आजचा 15 ऑगस्ट आहे. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. उद्या 16 ऑगस्ट आहे. 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी मोर्चा काढला होता. ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी आहे असं म्हटलं होतं त्यांनी. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं
नुसत्या राजकीय स्वातंत्र्यानं स्वातंत्र्य मिळत नाही, तर जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत या राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही. आज आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या पासून देशातल्या 90% जनतेला दूर करण्याचा प्रयत्न या देशातले सत्ताधारी जाती वर्ग, उच्चवर्णीय वर्ग करीत आहे. इथे तेल्याला, माळ्याला, कुणब्याला, कोळ्याला, सुताराला, धनगराला याला ज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी, ज्ञान आहे म्हणून शरद पवारांचं वजन आहे, ज्ञान नसतं तर ते कुठचे असते. तर हे या पद्धतीनं शिक्षण व्यवस्था बर्बाद करण्याचं षडयंत्र सरकारनं केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी उद्यापासून आपण सगळ्या संघटनांना सोबत घेऊन त्यांच्या समन्वयानं आपण या धोरणाचा विरोध करतो आहोत. जगू किंवा मरू या धोरणानं आपण जेरीस पेटून आपण या नीतीचा विरोध करत आहोत. आणि हे धोरण जोपर्यंत सरकार मागं घेत नाही तोपर्यंत आपल्याला जीवाचं रान करून हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. मग त्याला किती महिने लागो, वर्ष लागो, कारण शिक्षण गेलं, आपलं सगळं काही गेलं. फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, शाहू महाराज, आमचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, आमचे भाऊराव पाटील यांनी अथक परिश्रमानं आपल्याला ज्ञानी बनवलं, शिक्षण आपल्या दारात आणलं. आणि हे सरकार आपल्या दारातून शिक्षण पळवत दूर नेत आहे. आणि म्हणून उद्या सकाळी आपल्या याच ॲपवरती आता व्याख्यानमाला आहे, तर तिथे दुसरे नाव राहील, आंदोलन समितीवरती तुम्हाला टच करून ती लिंक जॉईन करायची आहे. आणि खूप मोठी माणसं याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, ज्याचं जगामध्ये एक नाव आहे. डॉक्टर सुखदेव थोरात, पद्मश्री गणेश देवी, डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, श्यामदादा गायकवाड, सुषमाताई अंधारे, आमदार कपिल पाटील, प्राध्यापक देवीदास घोडेस्वार, कॉम्रेड वहारू सोनवणे, कॉम्रेड धनाजी गुरव, जावेद पाशा, रमेश बिजेकर, प्रकाश रणशिंगे, ही सगळी वेगवेगळ्या क्षेत्रातली, वेगवेगळ्या थरातली मंडळी उद्या याच्यावरती मार्गदर्शन करून या आंदोलनाला दिशा देणार आहेत. म्हणून तुम्ही ज्या ज्या वेगवेगळ्या संघटना असतील, ज्या इथे जुळलेल्या नसतील, त्यांना जोडण्याचा प्रयत्न करा. त्यांचे नावं मला सुचवा. आणि जसे तुम्ही या व्याख्यानमालेला हजर असता, उद्या देखील तुम्ही या परिषदेला हजर राहा. तुम्ही 113 लोक आहात, ते 113 लोकांनी 10 लोकांना लिंक पाठवून जर प्रयत्न केला तर 1000 लोक या आंदोलनात घरी बसल्या सहभागी होतील. तेव्हा आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला मनापासून एक याचना करतो, विनंती करतो. मीनाक्षीताई वाघ पुणे यांनी 2100 रुपयाचं दान भिक्खू संघाला दिलं. हे काल उशिरा माहीत झालं आणि त्याच्यामुळं आज त्याची घोषणा मी करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं मीनाक्षीताई वाघांचं मी पुण्यानुमोदन करतो. विनयबुद्धी प्रिय भंतेजी यांची प्रकृती चांगली व्हावी त्याच्यासाठी आपण विशेष मंगल कामना करावी, दररोज मंगल कामना करावी की भंते लवकर दुरुस्त व्हावेत. आणि आज ज्यांच्याकडे दुःखाचे प्रसंग आले असतील, त्या परिवाराला जे दुःख झालं त्या दुःखातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांची मंगल कामना. ज्यांच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला असेल, सुखाचे प्रसंग आले असतील, त्यांना
त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांचं अभिनंदन, त्यांची मंगलकामना. ज्यांचा जन्मदिवस असेल आज, ज्यांच्या लेकरांचा जन्मदिवस असेल, त्यांची आपल्या सर्वांच्या वतीनं आणि तमाम बौद्ध समाजाच्या वतीनं मंगलकामना करण्यासाठी आपण मंगल मैत्री करूया. आपण काल हिंदीत केली, आज मराठीत करू. सगळ्यांनी हात जोडावे. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो, माझेही भले हो तुमचेही कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांचे भय नष्ट हो, सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. रोग नष्ट हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. मित्रांचे कल्याण हो, शत्रूंचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. सन्मार्गाने चालूनी सर्वांचे कल्याण हो. सद्बुद्धी ये सर्वांना सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. कोणी दुःखी असू नये, सर्वांचे कल्याण हो. सुखात राहो पशुपक्षी, सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. जलचर प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो. सरपटणाऱ्या प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. पाळीव प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. जंगली प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. पाळीव प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. जंगली प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. दृश्य प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. अदृश्य प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. माझेही भले हो तुमचेही कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे सर्वांचे कल्याण हो. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. साधु साधु साधु.
इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांचं मंगल हो, सर्वजण सुखी होत, सर्वजण दुःखातून मुक्त होत। यानंतरची सूचना आदरणीय पाठारे सर देतील। सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आणि त्यांना सूचनेसाठी निमंत्रित करतो। धन्यवाद भाऊ। वंदनीय भदंत सुंथरो यांनी ज्या पद्धतीने या विषयाचं विश्लेषण केलं, विवेचन केलं आणि आपल्यासारख्या एका सर्वसामान्य उपासकास अगदी साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजेल अशा शब्दांमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला हा विषय समजून सांगितला। नाम रूप शांत हा एक अभ्यासाचा मोठा भाग आहे, परंतु वंदनीय भंतेंनी खूपच चांगल्या पद्धतीने आपल्याला तो समजावून सांगितला। आता आपल्याला चॅटबॉक्स मध्ये एक कमेंट आली आहे, ज्यामध्ये काही उपासकांचं असं म्हणणं आहे की भंतेंचा हा विषय पुन्हा रिपीट करावा। बुद्धविहार समन्वय समितीचा हा निश्चितच प्रयत्न होता की धर्माशी संबंधित जे काही विषय आहेत, जे उपासकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, ते समजून सांगणे यासाठी आपण सन्मानपूर्वक निमंत्रण करणे आणि उपासक उपासिकांचे सादर करणे आहेत, त्यातून या वाढत जात आहे। त्यामुळे स्वरूपाचा ठरतो आहे। त्यांनी उपासक उपासिकांनी जे काही सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचना आम्ही आपल्यापर्यंत निश्चित पोहोचवतो। कृपया त्यावर आपण निश्चितच विचार करावा आणि वंदनीय भंते यांना आपण पुन्हा एकदा विनंतीपूर्वक एकदा पुन्हा निमंत्रित करू, त्यांना हा विषय पुन्हा आणखीन एकदा सांगायला सांगू। आज वंदनीय भंतेंनी आपल्याला जी वेळ दिली आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी अंतःकरणापासून आणि सर्व उपासकांच्या वतीने अगदी मनापासून खूप धन्यवाद व्यक्त करतो। आदरणीय अशोक भाऊ यांनी जी सूचना दिलेली आहे ती उद्याची सूचना आहे, ती अतिशय महत्वपूर्ण सूचना आहे। उद्या आपण या शिक्षा नीतीच्या विरोधात जे काही आंदोलन घेणार आहोत त्याची दिशा ठरवण्यासाठी उद्याची बैठक ही अतिशय महत्वपूर्ण बैठक आहे। तब्बल 12 अतिशय प्रतिष्ठित मान्यवर उद्या या बैठकीमध्ये या शिक्षा नीतीवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि ही शिक्षा नीती कशा पद्धतीने बहुजनांच्या आहे याचे शिक्षण उद्या आपल्याला ऐकायला मिळणार। त्यामुळे आपण कृपया 6 ते 2 या आपल्याला मेसेज आला म्हणजे जी काही लिंक दिली आहे त्यानुसार जॉईन व्हावं। आंदोलन नावाच्या लिंकवर आपण जॉईन व्हायचं आहे आणि 10 ते 2 मध्ये आपण हा विषय अभ्यासायचा आहे। हा विषय आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे, कृपया कोणी मिस करू नका आणि आपले जे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना अवश्य उद्या सकाळी 10 वाजता जॉईन करायला सांगा। वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे 10 वाजेच्या अगोदर जर तुम्ही जॉईन झालात तर बरं राहील, कारण काही प्रॉब्लेम असतात, आवाज येत नाही, व्हिडिओ दिसत नाही वगैरे वगैरे। त्यामुळे 10 वाजता जॉईन न होता 10:10 जर आपण जॉईन झालं तर चांगलं राहील। उद्या जॉईन होणाऱ्यांची तयारी केलेली आहे। कृपया 9:10 ते 10 या दरम्यान जॉईन व्हावं आणि तब्बल 12 मार्गदर्शक आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहे ते मार्गदर्शन ग्रहण करावं, प्रबोधन ग्रहण करावं। आजचं हे व्याख्यान 42वं व्याख्यान या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो। उद्या 43वं व्याख्यान आपलं नियोजित शेड्यूलनुसार 7:30 वाजता होणार आहे। सकाळी 10 वाजता आपण भेटणार आहोत आणि त्यानंतर 7:30 वाजता पुन्हा भेटणार आहोत। तोपर्यंत रजा घेतो, सर्वांचे पुनश्च आपण करतो। उद्या 7:30 वाजताही भेटूया। तोपर्यंत सर्वांना जय भीम, धन्यवाद।